नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी ह्या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला कार्यक्रमात भेटायला आले आहेत डॉक्टर मधुबाला चिंचाळकर. मधुबालाताई वयाच्या 58व्या वर्षी जिथं पृथ्वीचं सगळ्यात कमीत कमी तापमान नोंदवलं गेलं आहे आणि जो खंड आपल्या भारत खंडाच्या 5 पटीनं मोठा आहे अशा अंटार्क्टिका खंडावर जवळपास 1 वर्ष राहून आल्या. कारण त्या 36व्या सायंटिफिक रिसर्च एक्सपिडिशनच्या एक सदस्या होत्या आणि त्यांना त्यासाठी पोलर वुमन हा किताबसुद्धा मिळालेला आहे. मधुबालाताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. मला एक सांगा, एक कुतूहल आहे हो मला. साधारण 40शी नंतर आपल्या प्रत्येकाचं शरीर बोलायला लागतं. 50शी पर्यंत शरीराची कुजबूज स्पष्ट होत जातं. इथं दुखतंय, तिथं खुपतंय. शिवाय त्याच सुमारास आपण आपली रिटायरमेंट पण प्लॅन करायला घेतो. तर अशा ह्या मोडवर तुम्ही उभ्या असताना तुम्हाला अंटार्क्टिकाला आपण जावं असं कसं काय सुचलं बुवा? खरं सांगायचं तर तो योगायोगच होता. मी निसर्गप्रेमी आहे, म्हणजे वेडी, निसर्ग वेडी म्हटलं तरी चालेल. मी साधारण 3 ते 4 वर्ष हिमालयन एक्सपिडिशन, जे मुलांचा ॲडव्हेंचर कॅम्प जायचा, 10वीच्या मुलांचा ॲडव्हेंचर, त्यांच्याबरोबर मी डॉक्टर म्हणून हिमालयात जायची. तर मला ते अतिशय आवडलं. आणि अंटार्क्टिकाबद्दल मी नॅशनल जिओग्राफी वगैरे अशा टी व्हीवरती ह्या चॅनल्समध्ये माहिती पाहिली होती, त्याच्याबद्दल ऐकलं होतं. एके दिवशी मी हॉस्पिटलमधून घरी आले आणि सहज संध्याकाळी पेपरमध्ये मला जाहिरात दिसली की 36 इंडियन सायंटिफिक एक्सपिडिशनमध्ये जाण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता आहे. प्रत्येक वर्षी आपल्या भारत देशाचं एक्सपिडिशन जातं अंटार्क्टिकाला आणि त्या प्रत्येक टीमबरोबर तिकडे डॉक्टर पाहिजे असतं. तर मी ते जाहिरात वाचली तेव्हा पहिल्यांदा वाटलं का आपल्यालाही जायला मिळालं तर किती छान होईल. मी फोन नंबर होता त्याच्यात एक, आणि गोव्याला त्यांचं ऑफिस होतं, नॅशनल सेंटर फॉर ओशन अँड पोलर रिसर्च म्हणून, NCPORचं. मी त्यांना फोन केला आणि विचारलं. पहिला प्रश्न विचारला, माझं वय 58 वर्ष आहे, तर मी इंटरव्ह्यूला आलं तर चालेल का? कारण वॉक इन इंटरव्ह्यूज होते दिल्लीला पृथ्वी भवनमध्ये. आता इथून मुंबईहून दिल्लीला जायचं आणि तिकडे गेल्यावर त्यांनी म्हणायचं का आम्ही म्हाताऱ्यांना घेत नाही, 58 वर्ष झालं येऊन तुम्ही येऊ शकत नाही. हा पहिल्यांदा माझ्या मनात विचार आला. म्हणून मी त्यांना विचारलं, मी इंटरव्ह्यूला येऊ शकते का? तर त्यांनी मला सांगितलं का तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता, तुम्ही फिजिकली फिट असेल तर येऊ शकता. अशा रीतीने मी इंटरव्ह्यूला पोचले पृथ्वी भवनला. तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं त्या माणसालाही माझा सलाम. आणि अशी मी इंटरव्ह्यूला पोचले पृथ्वी भवनमध्ये. इंटरव्ह्यू होते दुपारी 2 वाजता. मी सकाळच्या फ्लाईटने तिकडे गेले आणि इंटरव्ह्यूला बघते तर काय, माझ्याबरोबर सगळे अशी 30ची 40ची अशी तरुण डॉक्टर्स होते. मला वाटलं आता ह्यांच्यामध्ये मला कोण घेणार अंटार्क्टिकाला जाण्यासाठी. म्हणजे मी तर माझ्या नवऱ्याला तिथून फोन केला, आता माझं तर काही इथे होणार नाही, माझा काही नंबर लागणं शक्य नाही या टीममध्ये, मी आपली परत येते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू खूप चांगला झाला. त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले आणि मी शॉर्टलिस्ट झाले सुद्धा. वा मधुबालाताई, अहो इथल्या उन्हाची सवय असणाऱ्या आपण एवढ्या बर्फाच्छादित प्रदेशात 1 वर्ष जवळपास राहायला जायचं तुम्ही ठरवलं, तुम्ही सिलेक्ट पण झालात. पण हे सोपं काम नव्हतं. म्हणजे शारीरिक तयारी तर तुम्हाला करावीच लागली असणार, पण मनाची तेवढीच तयारी केली असेल तुम्ही. आम्हाला सांगू शकाल? खरं आहे, आपण कुठेही बाहेरगावी जायचं म्हटलं तरी आपली केवढी तयारी असते. आणि हे तर अंटार्क्टिकाला जायचं, तेही सुमारे वर्षभर जायचं. अंटार्क्टिकाला जायचं वेगळं आहे असं मी म्हणते, त्याला कारण आहे. तुम्ही म्हणलात तसं भारताच्या 5 पट असलेला खंड, सुमारे 3 कोटी वर्षापूर्वी हा खंड बाकीच्या भूभागापासून वेगळा झाला आणि दक्षिण महासागराने वेढला गेला. हा दक्षिण महासागर हिवाळ्यामध्ये गोठतो आणि ह्या खंडाचा संपर्क तुटतो उर्वरित भागाशी मार्चपासून ऑक्टोबरपर्यंत. विमानं किंवा जहाजं येऊ जाऊ शकत नाहीत. अंटार्क्टिकात जाऊन राहणं म्हणजे जवळपास थेट अंतराळातच जाऊन राहणं.
त्याच्यामुळे ही तयारीची अतिशय आवश्यकता असते. केव्हाही त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, प्रत्येक शारीरिक तयारी, मानसिक तयारी. एक्सपेडिशनमध्ये सामील होणाऱ्या प्रत्येक मेंबरला अतिशय कठोर शारीरिक आणि मानसिक चाचण्यांना सामोरं जायला लागतं. हा आंतरराष्ट्रीय नियम आहे बरं का. भारत देशातल्या सगळ्या मेंबर्सची चाचणी होते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे एम्समध्ये. पूर्ण शारीरिक चाचण्या होतात, पूर्ण मानसिक चाचण्या होतात. जेव्हा तुम्ही सक्षम असता तेव्हाच आपला टीममध्ये समावेश होतो. बरोबर. ज्यांना एक्सपेडिशन मेंबर्स असतात त्यांना एक्सपेडिशन टीममध्ये समावेश झाल्यावर बद्रीनाथच्या तिकडे अवली आहे, त्या अवलीजवळ त्यांना सगळ्यांना 15 दिवस एक कॅम्प होतो. ते एकत्र राहतात, ॲज अ टीम एकत्र राहतात. त्यांना एक्सपेडिशन्स किंवा असे ट्रेकिंग वगैरे करतात, असं सगळं होतं. पण मला तसं करायचं काही अवसर किंवा संधी म्हटलं तर मिळालीच नाही. त्याचं झालं असं की ह्या टीममध्ये मी आधी 2 वेगळेच डॉक्टर सिलेक्ट झाले होते. काही कारणांनी त्या दोघांनी कॅन्सल केलं. त्याच्यामुळे ही वेगळी जाहिरात देण्यात आली जी वाचून मी इंटरव्ह्यूला पोहोचले. त्याच्यामुळे तोपर्यंत नोव्हेंबर महिना आला होता आणि माझा टीममध्ये समावेश झाला. तिथे एक्सपिडिशन सुरू देखील झालं होतं. मला तशी काहीच तयारी मी करू शकले नाही. पण मला वाटतं का जो आपला निश्चय असतो ना का आपल्याला जायचंच आहे, ते आपल्याला धैर्य आणि बळ देतं की आपण तिकडे काय जी समोर परिस्थिती येईल त्याला आपण तोंड द्यायचं. आम्हाला प्रत्येक मेंबरला जाताना भारत सरकारतर्फे एक यादी दिली जाते आणि गरम कपडे जे 3 लेअरमध्ये घालतात तिकडे, इनर लेअर, मिडल लेअर, आउटर लेअर, वेगळ्या प्रकारचे शूज, ते बलाकावा, त्या टोप्या किंवा असलेले जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग्स, ते सगळे आपल्याला भारत सरकारतर्फे दिले जातात. आणि जाताना खास अलाउन्स दिला जातो, जे खर्च करून आपल्याला तिकडे जाताना उन्हाळ्यात लागणारे सनस्क्रीन लोशन्स, वॅसलिन्स, हे सगळे सामान आपल्याला आपण विकत घेऊ शकतो. अशी थंडीच्या प्रदेशात जाताना जी काही तयारी करायला लागते, एक्स्ट्रीम थंडीच्या प्रदेशात, त्याची लिस्टप्रमाणे आपण तयारी करतो जाताना. मधुबालाताई, अंटार्क्टिका हा नुसता शब्द जरी मनात आला तरी नजरेसमोर बर्फ 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 दिसतो आणि हुडहुडी भरते. तर अशा ठिकाणी तुम्ही 1 वर्ष राहून आलात, तिथे बर्फाशिवाय दुसरं काही दिसतं का हो? आम्हाला सांगा ना अंटार्क्टिकाबद्दल. हो, अंटार्क्टिका हा शब्द ग्रीक शब्दावरून आलाय. अँटी म्हणजे विरुद्ध आणि आर्क्टाइक म्हणजे ग्रेट बेअर किंवा सप्तर्षी. सप्तर्षी जे आपल्या इथून उत्तर गोलार्धातून दिसतात ते अंटार्क्टिकामधून दिसत नाहीत. आर्क्टिकच्या विरुद्ध असं हे अंटार्क्टिक. आणि मी सांगितल्याप्रमाणे हा खंड साधारण 3 कोटी वर्षापूर्वी बाकीच्या भूभागापासून वेगळा झाला. चहूबाजूंनी दक्षिण महासागराने वेढला गेला. हा दक्षिण महासागर हिवाळ्यात गोठतो आणि ह्या खंडाचा आकारमान दुप्पट होतं. त्याला पल्सटाईल कॉन्टिनेंट किंवा बदलता महाद्वीप असंही म्हणतात. हिवाळ्यात आकाराने डबल होतो आणि उन्हाळ्यामध्ये पुन्हा पहिल्यासारखा होतो. आणि होतं असं की मार्च ते ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्या खंडाचा बाकीच्या भूभागाशी संपर्क तुटतो. विमानं किंवा जहाजं येऊ जाऊ शकत नाहीत. अंटार्क्टिकात जाऊन राहणं म्हणजे हिवाळ्यामध्ये अगदी थेट अंतराळातच जाऊन राहणं. आणि हा जो खंड 3 कोटी वर्षापूर्वी वेगळा झाला, 19व्या शतकापर्यंत माणूस तिकडे पोहोचूच शकला नाही. कारण आपल्याकडे तेव्हा बर्फ भेदून जाणारी आईस ब्रेकर शिप्स नव्हते, विमानं नव्हती. याचा परिणाम असा झाला की आपल्या पृथ्वीवरची अशी ही एकमेव जागा आहे, हा एकमेव असा भूभाग आहे का जिकडे मानवाला निसर्गामध्ये हस्तक्षेप करण्याची संधीच मिळाली नाही. मानवाशिवाय आपली पृथ्वी कशी असती ते म्हणजे अंटार्क्टिका. अरे वा, अरे वा. अंटार्क्टिका हा खंड इकडचा 98% भूभाग हा बर्फाच्छादित आहे. आपल्या पृथ्वीवरचं सुमारे 70% गोडं पाणी इकडच्या बर्फात दडलेलं आहे. इथे उन्हाळ्यातलं तापमान -5 to -10 डिग्री सेल्सिअस असतं आणि आपल्या पृथ्वीवरचं सगळ्यात कमी तापमान -89.3 डिग्री सेल्सिअस इकडे नोंदलं गेलंय. आणि हिवाळ्यात वेगवान वारे वाहतात इकडे
आणि साधारण 2 ते 3 महिने मिड नाईट सन, मध्यरात्री सुद्धा सूर्य तळपत असतो. आणि तेवढेच महिने असते पोलर नाईट किंवा ध्रुवीय रात्र. सूर्य उगवतच नाही. आणि चंद्र, सूर्य, ग्रह तारे इथे क्षितिजाला समांतर जातात. आणि अशा हा खंडाचा शोध लागला तेव्हा 1959 साली एक आंतरराष्ट्रीय करार झाला. त्याच्यानुसार ठरलं की हा खंड फक्त शास्त्रीय संशोधनासाठी राखून ठेवायचा. आणि तिकडे आर्मी प्रेझेन्स म्हणजे लष्कराला परमिशन नाही, पर्यटन नाही, खाणकाम नाही, मानवी वस्ती नाही, घरं वगैरे कोणी बांधायची नाहीत. फक्त आणि फक्त शास्त्रीय संशोधन केंद्र आणि शास्त्रीय संशोधन. त्याच्यामुळे इकडे हिवाळ्यामध्ये 1000 पेक्षा सुद्धा कमी माणसं राहतात वेगवेगळ्या संशोधन केंद्रांमध्ये. आणि ह्या खंडाचा आकार किती आहे? भारताच्या 5 पट. आणि उन्हाळ्यात इथे थोडे अधिक मेंबर्स पोचतात, कारण उन्हाळ्यामध्ये फील्डवर्क करता येतं, नमुने गोळा करता येतात, बाहेर जाता येतं. त्याच्यामुळे उन्हाळ्यात साधारण 4500 मेंबर्स इकडे पूर्ण खंडावर असतात. आणि इकडचा चंद्रोदय आणि सूर्योदय अतिशय वेगळा. सूर्योदय अगदी आगळा वेगळा, म्हणजे जणू काही स्वर्गीय रंगांची उधळण होते सगळीकडे. आणि विश्वाच्या निर्माणकर्त्याचं अस्तित्व आपल्याला क्षणोक्षणी जाणवते. जणू काही आपण त्या अनुभूतीचा भागच बनतो. पंचमहाभूतांचा साक्षात्कार वगैरे आपण म्हणतो ना अंटार्क्टिकामध्ये. सूर्य पूर्वेला उगवतो असं नाही आणि पश्चिमेला मावळतो असंही नाही. मी पोचले होते अंटार्क्टिका जानेवारी महिन्यात. तेव्हा मिडनाईट सन होता, म्हणजे तेजपुंज सूर्य असा मध्यरात्री पण तळपत होता. पहिला सूर्यास्त मी पाहिला 27 जानेवारीला. तो देखील दक्षिणेकडे. हो. आणि सूर्यबिंब असं क्षितिजाखाली गेलं. 20 मिनिटांनी पुन्हा सूर्योदय झाला. त्याच्यानंतर मात्र दिवसाची लांबी कमी कमी होत गेली. आणि शेवटचा सूर्यास्त मी पाहिला तो 19 मेला. तो देखील उत्तर दिशेकडे. आणि त्याच्यानंतर एक अशा मोठ्या ध्रुवीय रात्रीचा आरंभ झाला. आम्हाला आता सूर्योदयाची काही महिने वाट बघायला लागणार होती. सगळीकडे अंधार आणि ध्रुवीय रात्रीचा एक असं दिव्यत्वाची प्रचिती म्हणतात ना तसं होते. ते म्हणजे ध्रुवीय प्रकाश, अरोरा ऑस्ट्रॅलिस किंवा सदर्न लाईट्स. आकाशामध्ये असे हिरवे, निळे, लाल रंगाचे प्रकाश झोत संपूर्ण आकाशात पसरतात. जणू काही स्वर्गातून खाली येणारे पडदेच फेर धरून नृत्य करतात. हे दृश्य म्हणजे अभूतपूर्व असतं अंटार्क्टिकामध्ये. आणि तिकडे निसर्गाचं अतिशय रौद्र स्वरूप ते म्हणजे ब्लिझार्ड्स, हिमवादळं कित्येक आठवडे चालतात. आणि बर्फाचा पांढरा पांढरा असा शुभ्र पडदा या वादळांमध्ये, काही दिसत नाही समोरचं. आणि इकडचा चंद्रोदय अगदी आगळा वेगळा. इकडचा चंद्राचा आकारमान आहे ना, आपल्या इकडून जो सूर्य दिसतो ना तेवढ्या आकाराचा. मी अंटार्क्टिकात पोचले तेव्हा मिडनाईट सन होता, म्हणजे मध्यरात्री सुद्धा सूर्य दिसत होता. पौर्णिमा आली, आकाशामध्ये पूर्ण चंद्रबिंब होतं. तुमचा विश्वास बसणार नाही, 2 दिवसपर्यंत मी चंद्रालाच सूर्य समजत होते. इतका मोठा चंद्र. त्याच्यानंतर रमजान ईद आली. त्या रमजान ईदच्या दिवशी आमच्या इकडे ढग वगैरे नव्हते, म्हणून मला ईदचा चांद, आपण जे वर्णन वाचतो ना, अतिशय सुंदर चंद्राची कोर दिसली उभी. आपल्या इकडे अशी आडवी असते ना चंद्राची कोर, अशी उभी दिसली चंद्राची कोर. आणि पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा रुपेरी प्रकाश सगळ्या बर्फावर पडतो आणि सगळीकडे असं चांदणं पडतं. ते दृश्य अगदी बघण्यासारखं असतं. आणि इकडची आकाशगंगा, प्रत्येक तारा जणू काही हिऱ्यासारखा चमचमतो इतका,
लखलखीत प्रकाश, रत्नजडित कमरपट्टा असतो ना, तशा कमरपट्टासारख्या आकाशामध्ये आपल्याला सगळे तारे दिसतात. असं हे निसर्गाचं रूप जे अंटार्क्टिकामध्ये मला बघायला मिळालं. आणि अजून एक अद्भुत आश्चर्य म्हणजे नैसर्गिक बर्फाच्या गुहा, नॅचरली ऑकरिंग आईस केव्ज, हा अंटार्क्टिकातला चमत्कारच म्हणा तुम्ही. हिवाळ्यामध्ये अशा बर्फाच्या गुहा दिसतात आपल्याला. आणि बर्फाच्या गुहा म्हणजे असे त्यांचे नक्षीदार असं स्फटिकांनी सजलेल्या भिंती, चमचमणारी लटकणारी अशी झुमरं, एवढ्या मोठ्या की आम्ही 10-12 मेंबर्स त्याच्यातून चालू शकत होतो. आणि त्याचं तोंड इतकं लहान की जेमतेम एक व्यक्ती सरपटत अशी आत जाऊ शकते. जोपर्यंत आपण अंटार्क्टिकात हिवाळ्यात वास्तव्य करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला या अद्भुत खंडाची प्रचितीच येऊ शकत नाही. नोव्हेंबर महिना आला, उन्हाळ्याचं आगमन झालं की बर्फ वितळायला लागतं आणि शेवाळं, अल्गी, लायकेन, मॉस असं डोकावं लागतं. आणि तिकडची जीवसृष्टी बहरते. म्हणजे पेंग्विन्स आहेत ना, ते अंटार्क्टिकामध्ये त्यांच्या ब्रीडिंग सीझनमध्ये म्हणजे अंडी घालण्यासाठी, छोट्या पिल्लांना वाढवण्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये पेंग्विनचं आगमन होतं. 2 ते 3 महिन्यात त्यांची पिल्लं मोठी होतात. आणि फेब्रुवारी नंतर पुन्हा हिवाळा सुरू व्हायच्या आधी तिथून ते निघून जातात. आणि पेंग्विनच्या बरोबरच सील्स, व्हेल्स या सगळ्यांचं अंटार्क्टिकामध्ये आगमन होतं समुद्रामध्ये. आणि अंटार्क्टिकामध्ये खास असलेला असा एक आहे साऊथ पोलर स्कुआ. छोट्या गरुडासारखा पक्षी आहे हा स्कुआ. आणि हा स्कुआ तिकडे जैविक साखळीचा एक भाग आहे. नोव्हेंबर महिन्यात स्कुआचं आगमन होतं. आणि या साऊथ पोलर स्कुआची अशी खासियत आहे की त्याचं आगमन होतं ना, तर तो दिवस प्रत्येक संशोधन केंद्रामध्ये नोंदला गेलेला असतो. काय सांगताय? तारण साऊथ पोलर स्कुआचं आगमन अंटार्क्टिकामध्ये उन्हाळ्याचं आगमन झालं अशी वर्दी देणारं असतं. मधुबाला, ते 36व्या एक्सपिडिशनसाठी जेव्हा तुम्ही सिलेक्ट झालात तेव्हा तुम्ही एकूण किती जण सिलेक्ट झाला होता? किती जणांचा ग्रुप होता तुमचा? भारताची जी 2 संशोधन केंद्र आहेत, भारती आणि मैत्री, त्याच्यापैकी मैत्री संशोधन केंद्रामध्ये माझी निवड झाली होती डॉक्टर म्हणून. तर विंटरिंग मेंबर म्हणजे हिवाळ्यात राहणारे आम्ही 24 मेंबर्स होतो. आणि मी जेव्हा अंटार्क्टिकात पोचले तेव्हा मला समोर एक दृश्य दिसलं. ते म्हणजे एक असा खांब होता, पोल, फ्लॅग पोल म्हणतात झेंड्यासाठी. आणि सगळ्या देशांचे झेंडे त्या एकाच खांबावर एकत्र फडकत होते. म्हणजे बरेच देशांची संशोधन केंद्र तिथे आहेत. साधारण 35 देश आहेत आणि 70च्या पुढे असे संशोधन केंद्र आहेत. पण ते एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर आहेत बरं का. 5 पट खंड मोठा आहे. मैत्री स्टेशन पासून एकच संशोधन केंद्र जवळ आहे, ते म्हणजे नोवो रशियन स्टेशन. तर तिकडे सगळे झेंडे मला दिसले फडकताना. ते बघूनच मला एकदम अभिमान असा वाटला. ते म्हणजे आपल्या देशाचा झेंडा होता. आणि अंटार्क्टिका ही आपल्या पृथ्वीवरची अशी एकमेव जागा आहे का सगळे देश तिथे गुण्यागोविंदाने नांदतात. कोणाचं कोणाशी भांडण तंटा नाही, सीमावाद नाही. सगळे शास्त्रीय संशोधन करतात आणि एकमेकांच्या बरोबर शेअर करतात, एकमेकांना माहिती देतात. आणि मग तिकडून त्या एअरबेस पासून मैत्री स्टेशन साधारण 5 किलोमीटर लांब आहे. तिथे पिस्टनबुली नावाचं एक वाहन असतं ज्याची चाकं रणगाड्यासारखी असतात. त्यात बसून आम्ही मैत्री स्टेशनपर्यंत, मैत्री संशोधन केंद्रापर्यंत आलो. मैत्री संशोधन केंद्र जवळ आल्याची एक खूण म्हणजे तिकडे असा एक काळाभोर असा कातळ आहे, मोठा म्हणजे डोंगरासारखा. आणि सगळ्या भारतीयांनी त्याला नाव दिलंय शिवलिंग. अंटार्क्टिका म्हणून पृथ्वीवरचा स्वर्गच नाही का. त्याच्यामुळे तिकडच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वर्गाशीच रिलेट करतो आणि त्याला शिवलिंग म्हणतात. सगळे आपणच नाव ठेवलंय ते सगळ्या मैत्रीतल्या लोकांनी. आणि ते दिसलं म्हणजे मैत्री संशोधन केंद्र आलं. ताई, मैत्री संशोधन केंद्रातर्फे काय संशोधन केलं जातं तिकडे? तिकडे उन्हाळ्यात संशोधन चालतं. म्हणजे बहुतांश करून जे मुख्य संशोधन असतं, जे बाहेर करायला लागतं, ते फक्त उन्हाळ्याच्या दिवसात चालतं. कारण तेव्हा शास्त्रज्ञ बाहेर जाऊ शकतात, नमुने गोळा करू शकतात. ग्लेशिओलॉजी म्हणजे हिमनद्यांचा अभ्यास, वातावरणाचा अभ्यास,
ओझॉन स्टडी, म्हणजे ओझॉन लेअर जे आपल्या पृथ्वीचं दक्षिण ध्रुवावर आणि उत्तर ध्रुवावर आहे, तर ते ओझॉन लेअरमध्ये आपण वाचतो, ऐकतो का ओझॉन लेअर कमी होत चालले, ज्याचं प्रोटेक्शन राहिलं नाही आता, त्याचा अभ्यास करतात. परत तिकडची जैविक सृष्टी आहे, म्हणजे वातावरणात तिकडचे वातावरणातले बदल, तिकडच्या वनस्पती, जलचर. म्हणजे तिथे हिरवळ दिसते नाही, वनस्पतीच्या रूपाने हिरवळ दिसणं हे तिकडे अतिशय म्हणजे वाईट गोष्ट समजली जाते. कारण फक्त उन्हाळ्यातच तिकडे असं आहे का जिकडे थोडेसे अलगी हिरवळ दिसते. हिवाळ्यामध्ये संपूर्ण बर्फाचा थर असतो तिकडे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास मैत्री संशोधन केंद्रात चालतो, ते सायंटिस्ट लोकांचे हे प्रोजेक्ट्स असतात जे वेगवेगळा अभ्यास करतात ते, आणि बरेच वर्ष काम करतात. मानवी जीवनावर होणारा अभ्यास, परिणाम ह्याचाही अभ्यास चालतो तिकडे. कारण हिवाळ्यात विंटर इफेक्ट्स दिसतात, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा मोठं संशोधन केंद्र चालतं. जिओमॅग्नेटिझम म्हणजे विद्युत लहरींचा, मॅग्नेटिक वेव्हचा, असा सगळा अभ्यास इकडे चालतो. तुमची ही जी टीम गेली तिकडे, त्यात तुमच्याबरोबर आणि कोणी बायका होत्या? नाही, माझ्या टीममध्ये मी एकटीच महिला होते. मैत्री संशोधन केंद्रामध्ये मी काही पहिली महिला नाही आहे विंटरिंग करणारी किंवा हिवाळ्यात राहणारी. माझ्या आधी काही महिलांनी केलं आहे. पण तुम्ही एकट्याच बाई होतात, ह्यामुळे तुम्हाला काही अडचणी आल्या का? खरं तर महिलांसाठी राहण्यासाठी मैत्री केंद्र मध्ये जीवन खूप खडतर आहे, हे मला इंटरव्ह्यूच्या वेळेलाच सगळ्यांनी सांगितलं, विचारलं का तुमची तयारी आहे का तिकडे राहण्याची. हा माझा इंटरव्ह्यूतला पहिला प्रश्न होता बरं का. तर मी म्हटलं हो, माझी तयारी आहे. त्यांनी मला तिकडे सांगितलं का तिकडे टॉयलेट्स नीट नसतील, अतिशय कमी तापमान असेल, पण ह्या सगळ्या गोष्टींची माझी तयारी होती. मैत्री केंद्रामध्ये मी पोचले तिकडे, आणि माझं वय सगळ्यात जास्त होतं बरं का आमच्या टीममध्ये, आणि अर्धी टीम तर माझ्या मुलाच्या वयाची होती. आणि मैत्री केंद्रामध्ये आम्ही सगळे एक सदस्य कुटुंबासारखे राहत होतो. त्याच्यामुळे मी महिला आहे म्हणून मला काही अडचणींचा सामना करायला लागतोय किंवा काही वेगळं वाटतंय असं होऊ शकलंच नाही. त्याच्यामुळे मला ते आपल्या घरच्या कुटुंब सदस्यासारखेच एक समजायचे. अजून एक मैत्री स्टेशनमधली गोष्ट म्हणजे तिकडे बायकांसाठी युरिनल नव्हतं. बरं. मैत्री केंद्रामध्ये आतापर्यंत काही महिलांनी मेंटरिंग केलं असेल, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल का तिकडे युरिनल नव्हतं. तर काय सोय होती? तर तिकडे टॉयलेट्स होते आणि मेल युरिनल्स होते, माणसांसाठी युरिनल्स होते. आणि अंटार्क्टिकामधली पद्धत अशी आहे की जे फील्डवर्क करतात ना, उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर शास्त्रज्ञ जातात, नमुने गोळा करतात, तर त्यांना बरोबर आपल्या जेवणाच्या डब्याबरोबर 2 बाटल्या न्यायला लागतात. एक पाणी प्यायची बाटली आणि एक पी बॉटल, म्हणजे दिवसभराची आपली लघवी त्या बाटलीत साठवायची. आणि संध्याकाळी मैत्री केंद्रात परत आल्यावर, काम संपवून परत आल्यावर मेल युरिनलमध्ये ते डिस्कार्ड करायची. त्याच्यामुळे अशी तिकडे सोय असते. तर मी अशी पी बॉटल वापरत होते, लघवीसाठी युरिन बॉटल वापरत होते. जानेवारी महिन्यात मी पोचल्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत मी राहिले. त्या वर्षी भारत सरकारतर्फे पहिल्यांदा महिलांसाठी, बायकांसाठी लेडीज युरिनल बांधण्यात आलं. आता मैत्री, आणि त्याचं मी इनॉग्रेशन केलं, उद्घाटन केलं 16 ऑगस्टला. आता मैत्री केंद्रामध्ये एक लेडीज युरिनल सुद्धा आहे. तर माझी खात्री आहे का आता अधिकाधिक महिला मैत्री केंद्रामध्ये, संशोधन केंद्रामध्ये जातील. आणि तिकडे दुसरं म्हणजे महिला म्हणून मला कोणी अशी स्पेशल वागणूक, ट्रीटमेंट काही दिली नाही बरं का. मी त्यांना म्हणायचं नाही असं नाही, तुम्ही जे सगळे कामं करता ते प्रत्येक मेंबरला जे कामं करतात ते मी सुद्धा करणार. अंटार्क्टिकामध्ये फक्त 2च रँक्स बरं का, लीडर आणि मेंबर. सगळे मेंबर सारखे. मधुबाला ताई, मग तिथे तुमचा दिनक्रम काय असायचा? दिनक्रम म्हटलं ना तर उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये वेगवेगळा दिनक्रम असायचा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे अंटार्क्टिकातले उन्हाळ्याचे महिने म्हणजे नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये तिकडे उन्हाळ्यात समर सायंटिस्ट येतात, शास्त्रज्ञ येतात, आणि त्यांना मदत करणारे लॉजिस्टिक मेंबर्स येतात.
ते सगळेजण फील्ड वर्क करतात. म्हणजे बाहेर फिरून शास्त्रीय नमुने गोळा करायचे, अभ्यास करायचा वातावरणाचा, किंवा जे जे काही त्यांचं सायन्सचं काम असेल ते करायचे. आणि बाकीचे स्टेशन म्हणजे मैत्री संशोधन केंद्रातली मंडळी आपलं आपलं केंद्रातलं काम करायचे. असं प्रत्येकजण उन्हाळ्यामध्ये खूप बिझी असायचं. उन्हाळ्याचे महिने तिकडे भरपूर असे कामाचे महिने असतात, कारण 24 तास सूर्यप्रकाश असतो आणि जास्तीत जास्त कामं उन्हाळ्यामध्ये होतात. हिवाळ्यामध्ये मात्र अगदी संपूर्ण चित्र वेगळंच होतं, कारण पोलर नाईट सुरू होते. म्हणजे सूर्य उगवत नाही, 24 तास अंधार असतो आणि एप्रिल महिन्याच्या नंतर बाहेरचं तापमान खूप कमी होतं, बाहेर अंधार असतो, बाहेर हिमवादळं सुरू होतात, ब्लिझार्ड सुरू होतात. तर सगळ्यांना मैत्री संशोधन केंद्राच्या आतच राहायला लागतं. सकाळी मी सगळ्यांसाठी योगा क्लास घ्यायची 6 ते 7. त्याच्यानंतर सगळ्यांचा ब्रेकफास्ट व्हायचा आणि एकमेकांना कामात मदत करायची. तिकडे नवीन कामं शिकायची, सगळ्यांना मदत करायची. डॉक्टर म्हणून माझी हिवाळ्यातली आणि उन्हाळ्यातली कामं ही वेगळी होती. उन्हाळ्यामध्ये जेव्हा बाहेर सगळेजण जातात तेव्हा त्यांना इंजुरीच्या केसेस म्हणजे लागणं, खरचटणं, मुकामार लागणं, बर्फावरून घसरून पडणं, अशा सगळ्या गोष्टी त्यांना शास्त्रज्ञांना तोंड द्यायला लागायच्या. त्याच्यामुळे त्यांना टाके घेणं, त्यांचं ड्रेसिंग करणं, त्यांना औषध पाणी करणं, ह्या सगळ्या गोष्टी मला उन्हाळ्यामध्ये होत्या. हिवाळ्यामध्ये मात्र संपूर्ण वेगळं काम होतं माझं. हिवाळ्यात असं व्हायचं की बाहेर कोणालाही जायला मिळायचं नाही आणि चिडचिड होणं माणसाची, झोप न लागणं, भूक न लागणं, असे सगळे प्रकार सगळ्या मेंबर्समध्ये दिसायला लागायचे. आणि एकमेकांवर छोट्या छोट्या कारणासाठी राग काढणं. म्हणजे लॉकडाऊन म्हणा ना, आपण लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनी अनुभव घेतला आहे का आपल्या मनावर कसा परिणाम होतो ते. आणि अशी एन्झायटी, डिप्रेशन असे सगळ्यांना खूप वाटायचे. आणि हे सगळे आपल्या संशोधन केंद्रात नाही तर बाकीच्या देशांच्या संशोधन केंद्रात सुद्धा हे कमी अधिक प्रमाणात आढळून येतं. याला विंटर इफेक्ट म्हणतात. आपल्या शरीरामध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून हे सगळे बदल होतात. तर ह्या सगळ्या मेंबर्सची काळजी घेणं हे माझं हिवाळ्यामध्ये माझं काम होतं. पण मधुबालाताई, मला एक सांगा, कुतूहल म्हणून विचारते. म्हणजे मगाशी तुम्ही उल्लेख केलात की चंद्र कुठला, सूर्य कुठला हे समजेना झालं, दिशा समजत नसत, सकाळ रात्र ह्याचा जरा आपला हे सुटलाच, कॉन्टॅक्ट सुटलाच. तर अशा वेळेला तारीख वार वगैरे तुम्ही कसं काय लक्षात ठेवायचं? मी जाताना माझ्याबरोबर कॅलेंडर, दिनदर्शिका घेऊन गेली होती आणि ती माझ्या खोलीमध्ये लावली होती. त्याच्याप्रमाणे मला तारीख आणि वार कळायचे. मधुबालाताई, तुम्ही सांगताय की वातावरणात तिथे इतका टोकाचा बदल व्हायचा एकदम आणि त्याचा शरीरावरच नाही तर मनावरही परिणाम व्हायचा. मग डॉक्टर म्हणून तुम्ही इतरांना मदत करत असालच, पण मला ऐकून घ्यायचंय की तुम्ही स्वतःला कशी मदत करत होता? खरं आहे हे, कारण तिकडे गेल्यावरती समाजापासून दूर, कुटुंबापासून दूर, पोलर नाईट आल्यावरती बाहेर स्टेशनच्या बाहेर पडायचं नाही. आपण 24 मेंबर्स फक्त त्या रिसर्च स्टेशनमध्ये, जवळपास कोणी नाही. ह्या सगळ्याचा परिणाम जरूर सगळ्यांवरच होतो कमी अधिक प्रमाणात. विंटर इफेक्ट म्हणतात ह्याला. ह्यासाठी खरं तर मी एक अप्लाइड सायकोलॉजीमध्ये MSc केलं आहे. मी काउन्सिलर म्हणून थोडंसं कामही केलं आहे. तर मी तिकडे गेल्यावर सगळ्या मेंबर्सना मी एक गोष्ट करायची, सगळ्यांना सांगायची, मन गुंतवायचं. ते म्हणजे सकाळचा योगा क्लास असायचा आमचा आणि त्यांना जिम एनकरेज करायची. नवीन गोष्टी शिकायला त्यांना प्रोत्साहन द्यायची. आपल्या कामाव्यतिरिक्त दुसऱ्यांचं काम शिकून त्यांना मदत करायची. ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी त्यांना खूप एनकरेज करायची. आणि आमच्याकडे असं होतं का एक गोष्ट होती की आपल्याला मनात काही आलं तर आपण दुसऱ्यांबरोबर शेअर करायचं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप मदत व्हायची. सगळ्यांना आपलं मन प्रसन्न ठेवायचं, मनात काही साचू नाही द्यायचं, ह्या गोष्टी व्हायच्या. कारण ॲज इट इज तिकडे विंटर इफेक्टने, हॉर्मोनल चेंजेसने आपल्या मनामध्ये इतके बदल होतात, वातावरणात, वागण्यात बदल होतात. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्याला समजून घ्यायचं, एम्पथी, दुसऱ्याला समजून घेणं, हे त्याची अक्षरशः की आहे. म्हणजे हा एक मूलभूत विचार असा आहे की आपण जेव्हा दुसऱ्याला समजून घेतो तेव्हा स्वतःचंही जगणं सुसह्य होतं आणि आपल्या मेंबर्सचं पण होतं. अगदी खरंय.
आणि मैत्री संशोधन केंद्रातली एक खास जागा होती, ते म्हणजे मैत्रीचं देऊळ. पोटमाळ्यावर प्रत्येक मेंबर्सने आपल्याबरोबर आणलेल्या स्वतःची काही श्रद्धास्थानं असलेल्या मूर्ती वगैरे एका लहानशा खोलीमध्ये ठेवलेले, आणि गुरु ग्रंथ साहेब आणि भगवद्गीता, पवित्र कुराण सगळं असं ठेवलेलं. संध्याकाळच्या वेळेला तिकडे आरती चालायची आणि तिथे वाद्य होती, म्हणजे बाजाची पेटी होती, मृदुंग होता, तबला होता. आणि खरं सांगायचं ना तर मैत्री संशोधन केंद्रातल्या त्या देवळापेक्षा आजूबाजूच्या निसर्गात जे दिसायचं आकाशामध्ये, तिकडेच आपल्याला परमेश्वराचा साक्षात्कार व्हावा. ही जागा इतकी खास होती. मला वाटतं संपूर्ण अंटार्क्टिका खंडावर अशी जागा कुठे नसेल का जिकडे सगळे धर्म एका लहान खोलीमध्ये आणि श्रद्धास्थानं सगळ्यांची तिकडे. आमच्या केंद्रात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच देशांचे पाहुणे यायचे. जर्मन होते, रशियन होते आणि जॅपनीज होते. त्या सगळ्यांना हे मैत्रीचं देऊळ बघायची खूप इच्छा असायची. ते म्हणजे वी वॉन्ट टू सी मैत्री टेम्पल. सगळेजण तिकडे जायचे, फोटो काढून घ्यायचे. अशी ही अक्षरशः म्हणजे इतकी रम्य अद्भुत अशी जागा आणि आगळी वेगळी, जी आपल्याला संपूर्ण खंडावर कोणी कल्पनाही करू शकणार नाही, अशी तिकडे ती जागा होती. मधुबालाताई, तुम्ही आत्ता सांगत होतात की हिवाळ्यात सगळं ठप्प होऊन जायचं, तुम्हाला बाहेर जाता यायचं नाही. म्हणजे तसा थोडाफार उन्हाळ्यात मिळायचा त्यापेक्षा हातात जास्त वेळ मिळत असेल. मग तो उरलेला वेळ तुम्ही कसा काय व्यतीत करायचा? हिवाळ्यामध्ये रुटीन एकदम चेंज व्हायचं, कारण भरपूर वेळ असायचा. स्टेशनच्या म्हणजे संशोधन केंद्राच्या आतमध्येच सगळे राहायचे. आम्ही 24 मेंबर्स होतो ना, तर आम्हाला 2-2 असे आम्ही पार्टनर होतो, जोड्या जोड्या. आम्हाला गॅली ड्युटी करायला लागायची. म्हणजे आपल्या संशोधन केंद्राचं सगळं काम आळीपाळीने मेंबर्सने करायचं. तर सकाळी उठून एका मेंबरने स्टेशनचा केर काढायचा, लादी पुसायची, सगळा कचरा गोळा करायचा, कुकला म्हणजे स्वयंपाक करणारा असतो त्याला मदत करायची. ही सगळी कामं एक मेंबर करायचा. दुसऱ्या मेंबरला टॉयलेट्स, युरिनल्स, वॉश बेसिन्स हे सगळे साफ करायचे. हे त्याचं काम असायचं. ह्याला आम्ही गॅली ड्युटी म्हणायचो, कारण सगळी कामं आपल्यालाच करायला लागायची. आणि रुटीन चेंज हिवाळ्यात असं व्हायचं का सकाळी मी योगा क्लास घ्यायची, सकाळी सगळ्यांसाठी 6 ते 7 मध्ये, आणि स्वयंपाकाला मदत करायची. परत दुपारी तिकडे TV वगैरे असं नव्हता, पण व्हिडिओ कॅसेट्स असायच्या. तर आपल्या इकडे जे 70 दशकामध्ये रामायण महाभारत सिरियल्स असायचे, ते सगळे मिळून रामायण महाभारत बघायचे 1 तास. त्याच्यानंतर लायब्ररी होती तिकडे. लायब्ररी होती म्हणजे फक्त पुस्तकं होती. दक्षिण गंगोत्रीच्या दिवसांपासून म्हणजे 1983 पासून कोणी कोणी मेंबर्सनी आणलेली पुस्तकं होती. तर मी ज्या वर्षी होते त्या वर्षी पहिल्यांदा इन्व्हेंटरी झाली. म्हणजे सगळी पुस्तकं आम्ही मोजली, त्यांना नंबर घातले, नावं लिहिली त्यांची, आणि लायब्ररी सेटअप केली. तर ते माझ्या खूप आवडीचं काम होतं. त्याला मी खूप मदत केली आमच्या इन्व्हेंटरी करणाऱ्या माणसाला, मेंबरला. आणि हिवाळ्यात ना जेवढी म्हणून अंटार्क्टिकावर पुस्तकं होती ती सगळी पुस्तकं मी वाचून काढली. आणि संध्याकाळी जेवणाच्या वेळेला तिकडे एक खूप छान खास कार्यक्रम असायचा. ते म्हणजे सगळे मिळून एकत्र कुठला तरी असं सिनेमा बघायचे. अरे रोज, कारण वेळ घालवायला काहीतरी तर तिकडे असं असायला हवं ना. आणि आम्ही सगळे मेंबर्स म्हणजे जणू काही एक कुटुंबच होतो तिकडे, एक फॅमिली. आणि कोणाचे वाढदिवस असले, वेडिंग अॅनिव्हर्सरीज असल्या, म्हणजे लग्नाचे वाढदिवस आले, नोट करायचं, काहीतरी गोड पदार्थ बनवायचा, संध्याकाळी पार्टी करायची, म्हणजे गाणी, गोष्टी, जोक सांगायचे आणि एकत्र सगळ्यांनी जेवायचं, असं तिकडे असायचा समारंभ. आणि छोटीशी गिफ्ट द्यायचे सगळ्यांना. मी माझ्या त्या 2 गिफ्ट, वाढदिवसाची आणि अॅनिव्हर्सरीची, अजून सांभाळून ठेवली, आठवण म्हणून मी घेऊन आली आहे. आणि हिवाळ्यात ना तिकडे इंडोर गेम्स होते, म्हणजे कॅरम, टेबल टेनिस, ज्या कॉम्पिटिशन्स घ्यायचे, कारण हा पण एक असा मनाला विरंगुळा होता. असे तिकडे इंडोर स्पोर्ट्स असायचे हिवाळ्याच्या दिवसामध्ये. आणि वेगवेगळ्या स्पर्धा स्टेशनच्या आतमध्येच असायच्या. आणि प्रत्येक जण आपापल्या कामाबद्दल आठवड्यातनं 1 दिवस सगळेजण बोलायचे. हाही तास मला खूप आवडायचा, कारण शास्त्रज्ञ काय काम करायचे ते ऑडिओ व्हिज्युअल दाखवायचे, ते मला खूप आवडायचं. मीही माझ्या सगळ्या मेंबर्सना माझ्या स्वतःच्या कामाबद्दल माहिती द्यायची. असा एकंदर आमचा मैत्री स्टेशनमध्ये दिनक्रम होता. अरे वा.
भारताच्या मैत्री संशोधन केंद्राच्या शेजारी फक्त रशियाचं संशोधन केंद्र होतं. हां, मग त्या लोकांबरोबर तुमचं काही बोलणं चालणं व्हायचं का, येणं जाणं असायचं का? नोव्हो संशोधन केंद्राचे जे मेंबर्स आहेत ते आणि आम्ही मैत्री केंद्राचे मेंबर, आम्ही एकमेकांच्या केंद्राला भेट द्यायचो. आपलं 26 जानेवारी, 15 ऑगस्ट इतकं उत्साहाने साजरं होतं मैत्री संशोधन केंद्रामध्ये. आणि त्यावेळेला पाहुणे यायचे ते म्हणजे रशियन संशोधन केंद्रातले लोक. त्यांचा व्हिक्टरी डे असतो मे महिन्यामध्ये, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे पाहुणे जायचो. फ्लॅग होस्टिंग म्हणजे झेंडावंदन असायचं, वेगवेगळे कार्यक्रम असायचे. आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला देशभक्तीपर गाणी म्हणायचो, काही कार्यक्रम करायचो. हे असं सगळं येणं जाणं चालायचं. आणि रशियन केंद्रातल्या लोकांना आपला भारतीय स्वयंपाक खूप आवडायचा, त्यांना पदार्थ खूप आवडायचे. आणि आपल्या इकडे साधं पोळी भाजी पण त्यांना एवढा अपूर्वाई असायची, वाटायची त्यांना, वेगवेगळे मसाल्यांचे पदार्थ वगैरे. होळीच्या दिवशी मी संपूर्ण केंद्रासाठी पुरणपोळ्या सुद्धा केल्या. क्या बात आहे. आमच्या शेफच्या मदतीने अतिशय आवडल्या. मला वाटलं झालं आता माझं काम. सगळ्यांनी मला पुन्हा परत यायच्या आधी अजून एकदा पुरणपोळ्या करायचा खूप आग्रह केला आणि त्यांना मी पुरणपोळ्या खायला दिल्या होत्या. आणि असं हे आमचं येणं जाणं चालायचं. आणि अंटार्क्टिकातला सगळा मोठा सण म्हणजे मिड विंटर डे, 21 जून. हा दक्षिण गोलार्धातली सगळ्यात मोठी रात्र आहे. आणि हा दिवस रशियन केंद्रामध्ये आणि भारतीय केंद्रामध्ये सुद्धा अतिशय उत्साहाने साजरा होतो. तुम्ही म्हणता की वाहतूक तर बंदच व्हायची, तर मग थंडीच्या दिवसात तुम्हाला हे खाद्यपुरवठा कुठून व्हायचं, म्हणजे कसं काय मॅनेज करायचं? उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा विमानं किंवा जहाजं येऊ जाऊ शकतात, तेव्हा वर्षातून एकदा प्रत्येक देशाचं वर्षातून एकदा सप्लाय शिप म्हणजे पुरवठा करणारं जहाज येतं. मग ते सामान आणण्यात येतं. आणि बॅकलोडिंगचं सामान जे भारतात परत पाठवायचं सामान. भारतात सामान कोणतं कोणतं परत पाठवायचं, तर ते म्हणजे नको असलेली, बिघडलेली, काही दुरुस्तीसाठी असलेली उपकरणं. संशोधन केंद्रामध्ये जे आपण गॅली ड्युटीमध्ये रोज कचरा काढतो, तो कचरा एका ड्रममध्ये साठवला जातो, ड्रममधून कंटेनरमध्ये, आणि कंटेनरमधून बॅक टू सप्लाय शिप. प्रत्येक देशाला आपला आपला कचरा आपल्या देशात परत आणायला लागतो. आणि अंटार्क्टिकामध्ये अतिशय स्ट्रिक्ट असे नियम आहेत. आपण वी कॅनॉट हार्म अंटार्क्टिक एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटची खूप काळजी घ्यायला लागते. जराही पोल्युशन तिकडे करत चालत नाही. साधा आपण कपडे धुवून भांडी घासलेलं अंघोळीचं जे काही पाणी असेल ते सुद्धा छोट्या खोलीमध्ये त्याला वॉटर ट्रीटमेंट केली जाते, पाणी शुद्धीकरण केलं जातं, नंतरच ते बाहेर सोडलं जातं. आणि ह्या सगळ्याचं स्ट्रिक्ट चेकिंग तिकडे केलेलं असतं. असे काही क्षण आलेच असतील ना की जे कायम लक्षात राहिलेत? मैत्री केंद्रामध्ये आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा आधी तिकडे सुरुवातीला इंटरनेट होतं, म्हणजे पीक इंटरनेट होतं. व्हॉट्सॲपवरून किंवा इंटरनेट कॉलवरून आम्ही कम्युनिकेशन करू शकत होतो. पण झालं असं की जेव्हा जुलै महिना आला तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्या इंटरनेटमध्ये. ते मोडेम काम करायचं थांबलं. आणि तिकडे काही दुरुस्त वगैरे करू शकतच नाही ना आपण. काही आवश्यकता असेल, काही हवं असेल तर आपल्याला मेल पाठवायला लागतं सरकारला, नक्की मिळतं कधी पुढच्या वर्षी सप्लाय शिप येईल तेव्हा. त्याच्यामुळे ते बंद पडलं इंटरनेट. आमच्या तिकडे सॅटेलाईट फोन होता, पण आपल्याला माहिती आहे सॅटेलाईट फोनवरनं आपण भारतातून तर काही फोन करू शकत नाही. तिथून आम्ही फोन करू शकत होतो घरी, आणि तो सॅटेलाईट फोन करणं म्हणजे खूप महाग असतो तो फोन. आणि काही मिनटं महिन्याची आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं तुम्ही बोलू शकता. पण जेव्हा इक्विनॉक्स आलं म्हणजे साधारण 23 सप्टेंबरला सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं. इतकी सौर वादळं आली. मी फक्त शाळेत वाचलं होतं सौर वादळ आल्यावर सॅटेलाईट फोन वगैरे नीट काम करत नाहीत. त्याचा अनुभव मी अंटार्क्टिकात घेतला. सिग्नल्स नाहीत, सॅटेलाईट फोन पण बंद पडला. आमचं टोटली कम्युनिकेशन गेलं, म्हणजे आम्ही संपर्क करूच शकत नव्हतो. जणू काही आम्ही या पृथ्वीवर नव्हतोच, पृथ्वीच्या बाहेरच कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहावर गेलो होतो. आम्ही 4 महिने टोटली डिस्कनेक्टेड दुसऱ्याच ग्रहावर. भारतातून जेव्हा तुम्ही अंटार्क्टिका खंडावर गेलात तेव्हा तुम्हाला दोन्ही खंडातला काय फरक जाणवला? खरं सांगायचं तर ह्याचं एकाच वाक्यात मी उत्तर देऊ शकेन. ते म्हणजे
मानवाशिवाय आपली पृथ्वी कशी असती आज, ते म्हणजे अंटार्क्टिका. मानवाचा तिकडे हस्तक्षेप न झाल्याने तिकडचे दिसणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, आजूबाजूचं वातावरण, आकाश, वादळं, म्हणजे प्रत्येक मिनिटाला दिसणारं ते अद्भुत असं निसर्ग सौंदर्य, चंद्राची कोर साधी किंवा आकाशगंगा, हे जे तिकडे आपण पाहतो ना, खरं तर मानवाचं आगमन पृथ्वीवर होण्याआधी इथे सुद्धा सगळं ते दिसतच होतं ना. पण अंटार्क्टिकावरती तसंच अजूनही दिसते, कारण माणूस तिकडे पोहोचलाच नव्हता. म्हणजे वातावरण दूषित झाल्यामुळे जे आपल्याला पृथ्वीवर दिसू शकत नाही ते तुम्हाला दूरवरचं पण तिथलं दिसत होतं. तिकडे आमचा कॉन्व्हॉय यायचा ना, 5 किलोमीटरवरती आम्हाला कॉन्व्हॉय तिकडनं येताना दिसायचा. आणि अंटार्क्टिकातून जेव्हा मी मुंबईला परत आले तेव्हा जाणवलं म्हणजे मुंबईला परत आल्यावरती मी बघते तर काय, माझ्या डोळ्यासमोर असा पांढरा धुसर पडदासारखा दिसायला लागला. मला वाटलं मला अंटार्क्टिकात राहून काही कॅटरॅक्ट मोतीबिंदू झाला की काय. आपल्या मुंबईतलं पोल्युशन आपल्याला इथे जाणवतच नाही. इतकं पोल्युशन आहे का आपल्याला अंटार्क्टिकातून इथे आल्यावर अशी पांढरी अशी फिल्म दिसते पोल्युशनची. आता मला सवय झाली, आता दिसत नाही आहे मला इकडे ती, कारण मला इथे मुंबईत राहून आता सवय झाली ती. पण अंटार्क्टिकातून जाणवणारा हा एक अतिशय मोठा परिणाम आहे का आपल्याला तिकडे जी दिसणारी पृथ्वी, आणि लक्षात येतं का आपण इकडे पृथ्वीचं काय केलं आहे. परत आल्यावर एक मात्र झालं, आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलं होतं का 1 वर्षाने आपण परत आलो आहे म्हणून लगेच बाहेर जाऊन सगळ्यांना भेटायला वगैरे जायचं नाही, आपण खूप दिवसांनी आलो म्हणून. तर घरामध्येच राहा एखादा आठवडा. त्याचं कारण असं आहे का अंटार्क्टिकामध्ये वातावरण इतकं पोल्युशन रहित आहे, तिकडे काही जंतूंचं, बॅक्टेरिया, व्हायरसेस एक्सपोजर नाही. इथे आल्याबरोबर आपल्याला इन्फेक्शनचा चान्स खूप असतो, आजारी पडायचा शक्यता असते. म्हणून आम्हा सगळ्यांना 1 आठवडा तरी कमीत कमी सांगण्यात आलं होतं का तुम्ही बाहेर जास्ती फिरू नका आणि संपर्क करू नका, दुसऱ्या गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली बरं का, मी आल्यावर जेव्हा परत आले त्याच्यानंतर आणि मी बघते तर काय, जग सगळं आपल्या गतीने पुढे चाललेलं. मी जेव्हा परतले तेव्हा मी शोधायला लागली की माझी जागा कुठे होती, मी काय करत होते इकडे. आपण स्वतःला किती महत्त्वाचं समजत असतो नाही का. म्हणजे आपल्या वाचून किती सगळ्यांना त्रास होईल, आपल्या वाचून काय प्रॉब्लेम होईल. परत आल्यावर लक्षात आलं त्रास तर नक्कीच पडला असेल, पण सगळेजण आपलं व्यवस्थित चालू होतं. मी कुठे होते इकडे हे मी शोधायला लागले. एखाद्याला आपली ही मुलाखत पाहून तुमच्यासारखंच अंटार्क्टिकावर जाऊन काम करण्याची इच्छा होत असेल तर त्यांनी कसं काय करावं? आपल्या भारत देशाची अंटार्क्टिका मोहीम पृथ्वी भवन मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसतर्फे NCPOR म्हणजे नॅशनल सेंटर फॉर ओशन अँड पोलर रिसर्च ही एक ऑटोनॉमस संस्था आहे. तर त्यांच्यातर्फे ही मोहीम चालवली जाते दरवर्षी. आणि त्यांचं वेबसाईट आहे NCPORचं. ह्या वेबसाईटवरती ते दरवर्षी वेबसाईटवर ही जाहिरात येते. म्हणजे जे सायंटिस्ट असतात त्यांना अगदी मेपासून ही सुरू होतात. सायंटिस्ट असतील, कोणी शास्त्रज्ञ असतील, ते प्रोजेक्ट प्रपोजल पाठवू शकतात. तुम्ही कोणत्याही काम करत असलात तरी प्रत्येकाला अंटार्क्टिकाला जाण्याची संधी मिळू शकते. बरं, सायंटिस्ट शास्त्रज्ञांना ते त्यांचं प्रोजेक्ट प्रपोजल पाठवू शकतात. जे टेक्निकल कामं करतात म्हणजे जे मेकॅनिक्स आहेत, कुक आहेत, शेफ आहेत आणि इलेक्ट्रिशियन्स आहेत आणि जनरेटर ऑपरेटर आहेत, बॉयलर ऑपरेटर आहेत, हे सगळे लॉजिस्टिक मेंबर्स आहेत. कारण प्रत्येकाला संशोधन केंद्रामध्ये प्रत्येकाची आवश्यकता असते. त्याच्यामुळे हे सगळे जे ब्रांचेस आहेत त्या सगळ्यामध्ये जाहिरात दिली जाते. वॉक इन इंटरव्ह्यूज असतात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये. डॉक्टरही आलेच त्याच्यामध्ये. आणि वॉक इन इंटरव्ह्यूज असतात आणि मेकॅनिक्स लोकांसाठी रिटन टेस्ट असते. आणि मग एकदा शॉर्टलिस्ट झाल्यानंतर सगळ्यांची शारीरिक मानसिक चाचणी घेतली जाते आणि त्याच्यानंतरच मग टीममध्ये समावेश होतो. आणि कुठच्याही फील्डमधले, कुठच्याही क्षेत्रातले आपापल्या क्षेत्राप्रमाणे जायला एलिजिबल आहेत, ते जाऊ शकतात. वा, मला सांगा मधुबालाताई की जे तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती ते तुम्ही करून दाखवलं.
हा, आता तुमचं मन शांत आहे, तृप्त आहे, की अजूनही काहीतरी नवीन करावं असं तुम्हाला वाटतंय? मी आजपर्यंत कधीही खेळात वगैरे भाग घेतला नाही. बरं. शाळेमध्ये सुद्धा स्पोर्ट्स वीक येतो ना, खेळाचे जे आठवडा असायचा, तो आला का मला टेन्शन सुरू व्हायचं, कारण मी कधी धावले सुद्धा नाही. म्हणजे कुठला खेळ तुम्हाला खुणावतोय का? नाही नाही नाही, त्याचं असं झालं, मागच्या वर्षी बॉम्बे मॅरेथॉनची मी जाहिरात वाचली. मला असं वाटलं का आपण जरा भाग घेऊन बघूया का, आपल्याला धावता येतं का म्हणून. तर मी 5 किलो चालायची तर मला सवय आहेच, पण धावले नव्हते कधी. तर मी पहिल्यांदा 5 किलोमीटर चालून पहिल्यांदा मुंबई मॅरेथॉनमध्ये मागच्या वर्षी ड्रीम रन मध्ये भाग घेतला. वा. त्याच्यामुळे मला इतका एन्करेजमेंट म्हणजे उत्साह आला का ह्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये मी ठरवलंय का मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा आणि तिथे धावायचा. स्वतःशीच कॉम्पिटिशन, मागच्या वर्षीपेक्षा थोड्याशा कमी वेळामध्ये आपण धावायचं असा मी विचार केला. मधुबाला, ते मी सांगू का, तुम्ही ना ही सगळी माहिती इतकी सुंदर छान सांगितली आहे की माझ्यासारखंच कितीतरी जणांच्या मनात येईल की आपणही तिथे जाऊन 1 वर्ष राहून बघायला काय हरकत आहे. तो एक अनुभव आहे असं वाटू शकेल, पण माझ्यापुरतंच बोलते, असं मला खरंच वाटतंय की तो अनुभव घ्यावा म्हणून. पण तो बर्फ माझ्या डोळ्यापुढे आला की ह्या उन्हाळ्यातही मला अगदी कडकडून थंडी वाजायला सुरुवात झाली आहे बघा. पण तरी तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात, इतकं मनमोकळं बोललात, याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा आवडला हे आम्हाला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील कार्यक्रमात.